वटवटे या गावात आपल्याला प्रतिसाद देखील पाहायला भेटतोय. काय सांगाल? वटवटे अतिशय छोटंसं गाव आहे आणि तरीसुद्धा तुम्ही पाहताय की खूप मोठ्या संख्येनं गावातले लोक जमलेले आहेत आणि या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. आपल्याला माहिती आहे की मी कुरुल मतदारसंघ निवडण्याचं कारण काय आहे. माझं अनगरकर पाटलांना आव्हान होतं की तुम्ही मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे नरखेड मी सोडेल, आपण अनगर सोडा आणि बाहेर जाऊन आपण निवडणूक लढवू. म्हणजे त्यांना मला हे दाखवायचं होतं तालुक्याला की अनगरकर पाटलांनी अनगरशिवाय दुसऱ्या तालुक्यात काहीच बघितलं नाही. आता हे वटवटे गाव हे 50 वर्ष 40 वर्ष आमदारकी होती यांच्याकडं, त्यातली किमान 20-25 वर्ष आमदारकी ह्याची होतीच ना. मागच्या 15 वर्षाची तर होती, बरोबर आहे. रमेश कदमाचा नाही, डोबळे सरच्या काळापासून कारभारी कोण होतं? अनगरकर होतं. मग काय या गावाची कामं झाली नाही? आज या माणसाला एकाला घरकुल मंजूर आहे, त्याला त्या ठिकाणी मंजूर असून फक्त काय गायरानामध्ये घरकुल त्याला द्यायचं. म्हणजे आता सरकारने नियम केला आहे, ज्याच्याकडं शेत जमीन नाही, ज्याला कुठलीही गावात जमीन नाही, जागा नाही, तरीसुद्धा तो घरापासून वंचित राहू नये याच्याकरता सरकारने आता कायदा केला आहे. फक्त त्या ठिकाणी सीओकडे प्रस्ताव पाठवायचा असतो, सीओ त्याला मान्यता देतात आणि सरकारी जमिनीवर त्याला घर बांधायला परवानगी मिळते. हे सोपं कामसुद्धा आपल्या इथं लोकप्रतिनिधी करत नाही. हे माझ्यासाठी अक्षरशः हाताचा मळ आहे असली कामं. म्हणजे एकाच आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता नसती तर मी आत्ताच सीओना फोन लावला असता आणि ह्याचं एवढ्या दिवस झाला ह्याला घरकुल ह्याला मंजूर असताना त्याला त्या ठिकाणी जागेची परवानगी का नाही मिळाली. आणि मध्यंतरी मी 5-6 लोकांना अशी मिळवून दिल्या आचारसंहिता नसतानाच्या काळात. भाग असा आहे की काम करण्याची धमक लागते. काम करणारा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता इथे एक मेटकरी डीपी म्हणून त्या ठिकाणी जळला, 15 दिवसापूर्वी जळला. त्यांनी मला सांगितलं दादा 5-6 दिवस झालं डीपी जळाय. मला मी म्हटलं अरे लगेच फोन करायचा. मग त्यांनी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डीपी बसवून दिला. पुन्हा जळला, अजून पुन्हा जळला. आता सांगितलं डीपी बसवून द्या आत्ताच, म्हणजे आजच्याच डीपी. आत्ताच साहेब बोलले की आजच्याच डीपी तुम्हाला पाठवून देतो. काल आरबळीचं सुद्धा सकाळी डीपी जळला, संध्याकाळपर्यंत डीपी पोचला पाहिजे म्हणून सांगितलं. आज संध्याकाळी त्यांना जमलं नाही, पण आत्ता मला साहेबांनी सांगितलं MSCBच्या की दादा त्या ठिकाणी आता सकाळी आता 10-11 वाजेपर्यंत त्यांचा डीपी बसून जाईल. एकच लक्षात घ्या, प्रशासनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर टक्केवारी खात नसाल, प्रशासनाबरोबर तुमचे लागेबांधे नसतील, आर्थिक हितसंबंध नसतील आणि तुम्ही जर क्लिअर असाल तर प्रशासन हे तुम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं काम अतिशय मनापासून करतात. आणि त्याच्याकरता तुमची मनापासून लोकांची काम करण्याची तुमच्याकडे तळमळ असली पाहिजे. हे पुरातन मंदिर आहे, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवा मंदिर. हे कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचं मंदिर असेल. का नाही हे क वर्गमध्ये समाविष्ट झालं? का ब वर्गमध्ये गेलं नाही? ब वर्गमध्ये गेलं असतं तर ह्या मंदिराच्या निमित्तानं ह्या गावाला 5 कोटीचा निधी मिळाला असता. किती रुपयाचा? 5 कोटी. हे हेमाडपंथी मंदिर आहे, हे ब वर्गमध्ये जाऊ शकतं, पण आधी त्याच्यासाठी क वर्गमध्ये जावं लागतं. हे यांना माहीत तर आहे का हे असं करावं लागतं म्हणून? सरकारचे पैसे एखाद्या देवस्थानाला यायचे असतील तर ते असेच देता येत नाही. त्याच्याकरता त्या मंदिराचा एक सरकारी दर्जा त्याला मिळावा लागतो आणि ते दर्जा मिळण्याच्या करता एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर करावी लागते. मी यांना सांगितलं की हे क वर्ग मी आधी घेईल, या क वर्गमध्ये गेल्यानंतर हे किमान याला 5 लाख 2 लाख असा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आपल्याला जिल्हा परिषदेतून देता येतात. या निमित्तानं या भागाची डेव्हलपमेंट होईल. त्या वटवटे गावामध्ये आज इथं जो रस्ता आलेला आहे, या रस्त्यावरनं त्या जकरायाची एवढी वाहनं जातात. हा रस्ता त्यांनी जो कारखाना बांधत असताना ज्या रस्त्यावरनं त्यांचा माल किंवा त्यांच्या वाहतूक होणार आहे तो नमूद केलेला रस्ता वेगळाच आहे आणि वाहतूक करतात या रस्त्यामुळे. ह्या रोडला शाळा आहेत, मला आहे ना शाळा मराठी शाळा, आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आमची लहान मुलं आहेत, इतका धुराळ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना फुफ्साचे आजार झालेत. 5-5 वर्षाची 10-10 वर्षाची लहान लहान पोरं, हे मुलं म्हणले 35 वर्षाच्या पुढे जगू शकत नाहीत असा डॉक्टरचा रिपोर्ट आहे. कशामुळं? तर जकरायची वाहनं तिथून जातात. मग त्याची सगळी यांची वाहतूक त्या रोड नाही. रोडचं तर वाटोळं झालेलंच आहे, परंतु हा याचा कारखाना धंदा चालावा म्हणून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडनं चाललेलं आहे. आणि घाण पाण्याचा तर इतका सुळसुळाट झालेला आहे, दंड झालेला आहे यांना. आज यांची केस आहे, कारखाना सील झाला असता यांचा आतापर्यंत, परंतु हे लोक काय करतात, यांना ह्याच्यासाठी भाजपमध्ये जायचं आहे. वरनं सत्तेचं कवच मिळालं पाहिजे, लोक मिली तरी चालतील. आज अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घाण पाणी रातोरात टाकलं जातं, कारखान्याचं घाण पाणी. एकदा घाण पाणी त्या शेतकऱ्यात गेले काय परत पुढचे 100 वर्ष त्या शेतामध्ये कुसळ सुद्धा उगवत नाही. स्पेंट वॉश म्हणतात, ते ॲसिड आहे. ते घाण पाणी म्हणजे घाण पाणी नव्हे, ते ॲसिड आहे, ॲसिड. ते जमिनीमधले सगळे जीव जंतू मारून टाकतंय आणि त्याच्यामुळं ते पाणी परत विहिरीमध्ये बोरमध्ये उतरून लोकांच्या पिण्याच्या पाण्यात दूषित व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं मी सांगतो
जर मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवडून द्यालच, निवडून आल्यानंतर हे सगळे या पद्धतीचं जे घाण पाणी असेल किंवा हा धुरळा असेल 2 महिन्याच्या आत नाही बंद केलं तर नाव सांगणार नाही.